श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या 2 दिव्यापैकी एका दिव्याला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता प्रवचन देत आहे ते जाणून घ्या. स्वामी सांगतात, थांब बाळा, घमंडी माणसाला तुझी किंमत नाही तर तुझी ताकद दाखवण्याचं वेळ आलं आहे. तू भारी पडणार आहे. तुझ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्याला उत्तर देण्याचा सर्वात उत्तम मार्ग तुला माहीत आहे का? जो तुला किंमत देत नाही, तुला दुर्लक्षित करतो, त्याला त्याची जागा आता दिसणार आहे. बोलून नाही तर करून दाखवायचं आहे. बाळा, आज तो तुला दुर्लक्ष करत आहे, उद्या तुझ्या समोर नतमस्तक होणार आहे. विश्वास ठेव बाळा. जीवनात असे अनेक लोक भेटतात जे स्वतःला खूप मोठं समजतात आणि समोरच्याला एकदम शिल्लक. विशेषतः ते लोक जे आपल्याला किंमत देत नाहीत, आपल्याकडे दुर्लक्ष करतात, आपल्याला दुर्बल समजतात. पण लक्षात ठेव, अशा लोकांना शब्दाने नाही तर आपल्या कृतीने उत्तर द्यायचं असतं. घमेंडी माणसाची मोठी कमजोरी अहंकार. तो स्वतःच्या मार्गाने बुडालेला असतो की त्याला दुसऱ्याची किंमत कधीच समजत नाही. पण तू त्याच्यासारखा बोलू नकोस. तू शांत राहा, तुझं काम करत राहा आणि स्वतःला इतकं मजबूत बनव की समोरच्याचं गर्व आपोआप तुटला गेला पाहिजे. तुझ्यावर जो विश्वास ठेवत नाही, कमी समजतो, मग त्याला पटवून देण्याचं काहीच गरज नाही. तुझं यशच त्याच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असणार आहे. लक्षात ठेव बाळा, यश ओरडत नाही, तो शांतपणे सगळ्यांना दिसत असतं. कधी कधी आपण लगेच प्रतिक्रिया देतो, रागात उत्तर देतो, पण ते चुकीचं. कारण घमेंडी माणसाला रागच हवा असतो. जेव्हा तुम्ही शांत राहता, त्याला दुर्लक्ष करता, तेव्हा तो आतून कमजोर होतो. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमची किंमत कोणीतरी ओळखावे म्हणून जागू नका. तुम्ही स्वतःला ओळखा, स्वतःला घडवा. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करता, तेव्हा जग तुमची किंमत आपोआप ओळखायला लागतं. आज जो तुम्हाला दुर्लक्ष करतोय, तुमच्याकडे पाहत नाही, उद्या तेच तुमच्याकडे पाहून शिकणार. म्हणून थांबू नका, हारू नका. तुमचं काम, तुमची मेहनत, तुमची शांत ताकद, ह्याच गोष्टी तुम्हाला पुढे नेणार आहेत. माझ्या बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, घमेंडी माणूस दुसऱ्याला कमी समजणार कधीच मोठा होत नाही. पण जो नम्रपणे शांत राहतो, तो जिंकतो. आणि बघ, त्याला भगवंताची साथसुद्धा मिळली जाते. जर तुला विश्वास असेल तर माझा देव, माझे स्वामी असे टाईप कर आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर कर. हा व्हिडिओ स्किप करण्याची चूक तू करू नकोस. कारण आज तुला कळणार आहे की अशा कपटी माणसांना कसं हरवायचं, ते सुद्धा एक शब्दही न बोलता. कारण ते तुम्हाला कमी समजतात, तुमच्या अस्तित्वाला काहीच किंमत देत नाही आणि तुम्हाला त्रास होतो त्या गोष्टीचा. तो तुम्हाला नाही तर स्वतःच्या अहंकाराला मोठा समजतो. तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलणार, स्वतःला राजा समजणार, पण त्याचा साम्राज्य कशावर उभं असतं माहीत आहे का? खोट्या गर्वावर आणि इतरांना कमी दाखवण्यावर. लक्ष ठेवा, घमेंडी माणसाला सर्वात जास्त भीती तुमच्या यशाची नाही तर तुमच्या शांततेची असते. कारण तुमची शांतताच त्यांना वेड लावते. तुमचे उत्तर न देणे हे त्याची सर्वात मोठी हार आहे आणि तो वाटच बघत राहतो. तुम्ही चिडाल, प्रतिक्रिया द्याल, भांडाल, काहीतरी रिॲक्ट व्हाल, पण जेव्हा तुम्ही त्याला काहीच रिस्पॉन्स देणार नाहीत, तेव्हा त्याचा अहंकार आतून तुटायला लागेल. आणि एक दिवस, ज्या दिवशी तुम्ही यशाच्या शिखरावर उभे असता, तेव्हा तोच व्यक्ती जो तुम्हाला कधीच किंमत देत नव्हते, ते तुमच्याकडे पाहून तोंडावर हात ठेवेल. आणि मग त्याला कळेल की ज्याला तो कमी समजत होता, तोच त्याच्यापेक्षा खूप मोठा निघाला. कोणालाही स्वतःची किंमत सिद्ध करायचे नाही. स्वतःला इतका मजबूत बनायचं की हे कपटी नातेवाईक,
हे धूर्त आणि घमेंडी माणसं, त्यांना कधीच आपण किंमत द्यायचं नाही. सर्व वेळ आपल्या आयुष्यावर घालवायचा, कारण शेवटी घमेंड हारतो आणि नेहमी शांतता जिंकते. म्हणून भगवंतावरती विश्वास ठेवायचा आणि आपलं काम आपण करत राहायचं. नातेवाईक असो किंवा घमेंडी माणूस, याच्याकडे दुर्लक्ष करणे हीच आपली सर्वात मोठा विजय आहे. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ माझे दैवत असे टाईप कर. व्हिडिओला लाईक कर माझ्या बाळा. बघ, काही झालं तरी भगवंतावरती जो विश्वास ठेवतो त्याला भगवंत कधीच एकटं सोडत नाही. फक्त आपण शांत राहायला पाहिजे. भगवंतावर विश्वास ठेव, कारण जे काही घडते त्यामागे एक कारण आहे. योग्य वेळ आल्यावर नक्कीच न्याय मिळणार. नातेवाईक असो, घमेंडी माणूस असो, त्याच्याकडे दुर्लक्ष करणे ही कमजोरी नाही तर आपली मोठी ताकद आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला मजबूत बनवता, जेव्हा तुम्ही स्वतः मेहनत करता, तेव्हा तुमचं यश तुम्हाला बोलवायला लागतं. आणि पहा, आजपासून एक निर्णय घ्या. कोणाचं वाईट बोलणं मनावर घ्यायचं नाही. मग तो नातेवाईक असो किंवा घमंडी व्यक्ती, त्याला इग्नोर करायचं, दुर्लक्ष करायचे. कारण शेवटी भगवंतावर विश्वास ठेवणारा, स्वतःच काम प्रामाणिक करणारा कधीच हार मानत नाही. जर विश्वास असेल तर माझा देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप कर माझ्या बाळा. कधी कधी आयुष्यात असे लोक आपल्याला मुद्दाम दुर्लक्ष करतात. आपण कितीही चांगलं केलं तरीही, पण यांना त्याची लायकी आपण बोलून दाखवायचे नाही तर आपल्या कृतीतून दाखवायचे. कारण खरं जिंकणं हे त्यांना दुर्लक्ष करत आहे. त्याच्याकडे परत वळूही न पाणी स्वतःला सुधारा. स्वतःकडे इतकं मोठे व्हा की हेच लोक आपली ओळख चार माणसात सांगत फिरले पाहिजे. त्यांना उत्तर देण्यात वेळ वाया घालवायचं नाही. तुमची मेहनत, तुमचं मन, तुमची सहनशीलता, सर्व काही भगवंत पाहत असतो. तुम्ही काही बोलला नाही तरी तुमच्यासाठी वेळ बोलणार आहे. आणि जो स्वतःला अतिशहाणा समजतो त्याचा गर्व कधीही हारतोच. म्हणून शांत राहा. भगवंतावर विश्वास ठेवा. लोकांसाठी नाही तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी आतोनात प्रयत्न करा. तुम्ही कुठेच कमी पडणार नाहीत. तुम्ही प्रयत्न करत राहा. तुमच्या ब्रह्मनायकाचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी असणार. विश्वास असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर कर. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.